नमस्कार, एकांत रायडरच्या कुकिंग रेसिपीजच्या एका नवीन भागात तुमचं स्वागत। आज तुमच्या एकांत रायडरची फरमाईश आहे की पनीरची बिर्याणी बनवायची। बनवते मी, पण रेसिपी आहे तुमच्या एकांत रायडरची। आणि आज बनवण्याचं एक स्पेशल कारण म्हणजे ती आपण बनवतो या मातीच्या भांड्यात। या मातीच्या भांड्यात पनीर बिर्याणी कशी बनेल, त्याची चव नेहमीसारखीच लागेल का अजून काही वेगळी लागेल, हे बघण्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। मी आहे स्वाती नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर। चला तर मग पनीर बिर्याणीची सुरुवात करूया तांदूळ भिजवण्यापासून। हा मी अख्खा बासमती तांदूळ धुवून घेतला आहे, जो की आपण 1 तासभर असाच भिजत ठेवणार आहोत, जेणेकरून भात छान मऊ होईल। आता दुसरी तयारी म्हणजे बिर्याणीसाठी आपल्याला बरिस्ता तयार करून ठेवायचा आहे। बरिस्ता म्हणजे बाकी काही नाही तर तळलेला किंवा कॅरमलाइज्ड कांदा। पण हा कांदा तळून घेताना ही काळजी घ्यायची की तो करपवायचा नाही। याचं टेक्स्चर किंवा रंग इथे मी दाखवला आहे। आता तिसरी तयारी करायची म्हणजे भात बनवून घ्यायचा आहे, ज्यासाठी आपल्याला एक मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवायचे आहे व त्यात जरा मीठ घालायचे आहे। पुढे त्याच पाण्यात अर्धी वाटी कोथिंबीर व अर्धी वाटी पुदिना घालायचा आहे। त्यानंतर 1-2 मिरच्या चिरून घालायच्या आहेत। नंतर या पाण्याला थोडी चव देण्यासाठी हे खडे मसाले टाकायचे आहेत। नंतर लिंबाचे असे 2 काप करून घालायचे आहेत। आता हे पाणी छान उकळून देऊयात आणि मग आपला भिजवलेला तांदूळ घालूयात। हे सर्व मिश्रण एकदा हलक्या हाताने हलवून घेऊयात। एक 10 मिनिटांनी तांदूळ शिजला आहे की नाही हे बघून घेऊयात। आपल्याला तांदूळ 70% शिजवायचा आहे। आता गॅस बंद करून पाणी गाळून एका भांड्यात ओतून घेऊयात, कारण यातलं थोडं पाणी आपण नंतर वापरणार आहोत। आता भातावर चटकन गार पाणी टाकूयात, जेणेकरून तो पुढे शिजायला नको। आता आपण बिर्याणीचा मसाला किंवा ग्रेव्ही तयार करून घेऊयात, ज्यासाठी इथे कांदा आणि टोमॅटो आपण चिरून घेऊयात। त्यानंतर पनीर असे कट करून घेऊयात, फार मोठेही नको आणि फार छोटेही नको। आता या मातीच्या भांड्यात सुरुवातीला थोडं मोहरीचं तेल घेणार आहोत आणि चवीसाठी ज्या तेलात आपण कांदा तळला तेही तेल वापरणार आहोत। चला आता ग्रेव्ही किंवा मसाल्यासाठी लागणारे साहित्य बघूया। अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, 2 टोमॅटो, 2 कांदे उभे चिरलेले, पनीरचे तुकडे आणि अर्धी वाटी चिरलेला पुदिना। मसाल्यांमध्ये आपण हे खडे मसाले वापरणार आहोत। अर्धी वाटी आलं लसणाची पेस्ट, अर्धी वाटी दही, त्यानंतर छोटी अर्धी वाटी जिरे पावडर, धने पावडर, कसुरी मेथी, बेडगी मिरची पावडर आणि गरम मसाला। इकडे तेल छान तापलेले आहे, त्यात आपण हे सगळे खडे मसाले टाकूयात आणि मीडियम फ्लेमवर परतून घेऊयात। आता इथे आपण आलं लसणाची पेस्ट टाकूयात आणि तीही छान परतून घेऊयात। मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना एक काळजी घ्यायची की
गॅसची फ्लेम मीडियम टू लोच असली पाहिजे, हाय फ्लेम नको. पुढे आपण यात कांदा टाकून घेऊयात. कांद्याचा रंग बदलेपर्यंत छान परतून घेऊयात. वाव, आत्ताच याचा किती सुंदर वास येतोय. कांदा छान शिजायला हवा. एकदा का कांदा हा छान परतला गेला की त्यात हळद आणि हिंग टाकूयात आणि एकदा छान हलवून घेऊयात. मातीच्या भांड्यात अन्न शिजवताना अजून एक काळजी घ्यायची, ती म्हणजे लाकडी चमचा वापरायचा. आता आपण बारीक चिरलेला टोमॅटो टाकणार आहोत. हा टोमॅटो देखील आपण छान परतून घ्यायचा आहे. अधूनमधून हे सगळं छान हलवून घ्यायचं, जेणेकरून खाली लागायला नको. आपण आता कसुरी मेथी हातावर अशी बारीक करून घेऊयात आणि हे मिश्रण छान हलवून घेऊयात. त्यानंतर जिरे पावडर, धने पावडर हे यात टाकून घेऊयात. आता आपण याच्यात बेडगी मिरची पावडर टाकून घेऊयात, जी आपण थोड्याच प्रमाणात वापरणार आहोत. हे मिश्रण एकदा छान परतून घेऊयात आणि शेवटी त्याच्यात गरम मसाला टाकूयात. त्यानंतर मस्त हिरवीगार चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून हे मिश्रण परत एकदा एकजीव करून घेऊया. आता याच्यात दही टाकून हे मिश्रण आपण हलवून घेऊया. एकदा का हे सर्व शिजलं की यात मी 2 उकडलेले बटाटे टाकते. त्याचे हे असे मोठे काप करून घेतले आहेत. हे मिश्रण परत एकदा हलवून यात आपण पनीर टाकून घेऊया. भाताचं पाणी आठवते, जे आपण बाजूला काढून ठेवलं होतं. या स्टेजला 2-3 मोठे चमचे ते पाणी आपण आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेऊयात. आणि आता ही ग्रेव्ही छान उकळी येईपर्यंत मीडियम गॅसवर गरम करून घेऊया. आता आपली बिर्याणी जवळपास तयार आहे. एका बाजूला आपला भात 70% तयार आहे, तर दुसऱ्या बाजूला आपली ग्रेव्ही किंवा मसाला तयार झाला आहे. यात आपण 1 चमचा मीठ टाकून घेऊया. आता मी याच्यावर हा शिजवलेला भात टाकून घेते. हा भात छान पसरवून घेऊन त्याच्यावर आपण बरिस्ता टाकून घेऊया. आता झाकण बंद करून याला एक 10 मिनिटं कमी गॅसवर दम देऊया. दहा मिनिटांनंतर झाकण उघडून त्यावर छान चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया व मनसोक्त तूप घालूया. आणि अशा पद्धतीने आपली ही पनीर दम बिर्याणी तयार आहे. आता चटकन कोशिंबिरीच्या तयारीला लागूया.
इथे मी 2 टोमॅटो बारीक चिरून घेतले आहेत आणि 2 कांदे उभे चिरून घेतले आहेत. त्यात 2 मिरच्यांचे मोठे काप टाकलेले आहेत आणि त्यावर अर्धी वाटी दही. चवीनुसार मीठ टाकून हे सर्व घटक हाताने एकजीव करून घेऊया. आणि इथे तुमची कोशिंबीर तयार आहे. याला आपण मस्त बाउल मध्ये काढून घेऊ आणि त्यावर कोथिंबीर गार्निशिंग करू. बिर्याणी वाढण्याची एक विशेष पद्धत आहे जी मला एकांत रायडरने सांगितली आहे. ती मी तुम्हाला आता इथे दाखवते. सर्वप्रथम वरचा भाग असा बाजूला करून खालून बटाटे आणि पनीरचे तुकडे काढून घेऊयात. प्लेटमध्ये सर्वप्रथम पनीर आणि बटाट्याचे काप, त्यावर मसाला आणि शेवटी कोरडा भात वाढून सर्व करूया. या अशा पद्धतीने बिर्याणी सर्व करून बघा. वाढणाऱ्यालाच काय, खाणाऱ्यालाही छान वाटेल. ओके, आता पटकन शेजारी बाउल मध्ये कोशिंबीर सर्व करून घेऊ. ही पनीर दम बिर्याणीची प्लेट आता तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला खाली कमेंट करून कळवा आणि तुम्हीही घरी एकदा नक्की बनवून पहा. याचं पनीर बघा किती सॉफ्ट आहे. पनीर फ्रेश पनीरची ही जादू आहे. चला पहिला घास घेऊन बघू. मस्त जुळून आलं आहे सगळं. ग्रेव्ही किंवा मसाला बिर्याणीचा. आता आपण वेगवेगळे जे मसाले टाकले होते ते आणि हा जो बरिस्ता आहे याचा गोडवा, याला आपण कॅरेमलाइज्ड ऑनियन्स असं म्हणतो, हे सगळं असं मस्त जुळून आलं आहे. आणि त्याच्यात तुपाचा पण एक रिचनेस आला आहे. पहिला घास हा खूप सुंदर होता. बिर्याणी मित्रांनो वेगवेगळ्या पद्धतीची असते. भारत देशात वरती काश्मीरपासनं ते खाली कन्याकुमारीपर्यंत प्रत्येक एरियाच्या या वेगवेगळ्या बिर्याणीच्या चवी आहेत आणि बिर्याणी बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. नॉर्थमध्ये मुघलाई आहे, अवध किंवा लखनौमध्ये अवधी पद्धतीची बिर्याणी आहे, कलकत्त्यामध्ये ही अवधी पद्धतीचीच बिर्याणी आहे, पण तिथे कसं होतं बटाटा वापरला जातो. हैदराबादमध्ये कच्ची बिर्याणी आहे, जे सगळं एकजीव करून मगच ते गॅसवर ठेवतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आता हा सगळ्यात वादग्रस्त मुद्दा आहे की व्हेज बिर्याणी किंवा पनीर बिर्याणी याला बिर्याणी म्हणायचं का पुलाव म्हणायचं. माझ्या हिशोबाने ही बिर्याणी आहे, कारण का याच्यात वेगवेगळे मसाले आहेत. पुलावमध्ये फारसे मसाले येत नाहीत, फक्त अख्खा गरम मसाला जो आपण त्याला खडा गरम मसाला आहे तो वापरला जातो पुलावमध्ये. माझ्या हिशोबाने ही बिर्याणी आहे. तुम्ही मला खाली कमेंट करून कळवा की व्हेज बिर्याणी तुम्ही बिर्याणी म्हणता की पुलाव म्हणता. बाकी अजून एक घास घेऊ आणि आपली कोशिंबीर आहे. जी कोशिंबीर आहे ना मित्रांनो, याच्यात आपण ही मिरची टाकलेली आहे. काय होतं तो मिरची, ही जी मिरची आहे आपला तिखटपणा या सगळ्या दह्याला देतं आणि हा तिखटपणा खूप आवडतो मला. तर आता हा घास घेऊन पाहू आपण या छान बिर्याणीबरोबर.
अशा पद्धतीने घास घेऊ की त्या एका घासात आपलं सगळं काही आलं पाहिजे. लाजवाब, लाजवाब. खरंच खूप सुंदर झाले. खूप तिखट नाही आहे, अगदी मसालेदार नाही आहे, नॉर्मल आहे. पण चव खूप सुंदर झाली आणि ती आपण मातीच्या भांड्यात केली आहे, त्यामुळे तिचा जो फ्लेवर आहे, मातीच्या भांड्याचा फ्लेवर, तो खूप असा मस्त त्यात उतरला आहे. तर सुंदर लागते, अतिशय सुंदर. कसं आहे ना की मातीच्या भांड्यात बनवण्याचा फायदा अजून एक काय आहे, त्यात योग्य प्रमाणे त्या पदार्थाला हीट मिळते. स्टीलच्या भांड्यामध्ये ते स्टीलचं भांडं इतकं गरम होतं की तुम्ही त्या वरच्या भांड्याच्या बाजूला हात पण लावू शकत नाही किंवा तुम्ही त्या भांड्याला हात लावू शकत नाही. मातीच्या भांड्यात कसं होतं की त्या आतला जो पदार्थ आहे तो गरम होतो, अख्खं भांडं जे आहे, अख्खा सरफेस जो आहे तो गरम होत नाही आणि म्हणून त्या पदार्थाला योग्य प्रमाणातच हीट मिळते, योग्य प्रमाणातच तो शिजतो प्रकार आणि म्हणून त्या पदार्थाची चव जी आहे ती इंटॅक्ट राहते, त्याच्या आतच ती चव राहते. असा एक माझा अंडरस्टँडिंग आहे मातीच्या भांड्यात शिजवण्यासाठी. आता हा पहिल्यांदाच आपण प्रयोग केला, पहिलाच पदार्थ आपण बनवून पाहिला या मातीच्या भांड्यामध्ये आणि अप्रतिम चव त्या बिर्याणीची. जे काय मसाले आहेत, जो काय फ्लेवर आहे तो एन्हान्स इतका सुंदर पद्धतीने झाला आहे त्या मातीच्या भांड्यात की खरंच. आता ही रेसिपी मी खूप वर्ष बनवतो आहे, पण पहिल्यांदा मातीच्या भांड्यामध्ये मी ही बनवली आणि अप्रतिम लागली मला. सगळेही खूप खुश आहेत आणि मला वाटतं आता जर काही स्पेशल ओकेजन असेल तर नक्कीच मातीच्या भांड्यात हे पदार्थ बनवले जातील. तुम्ही मला खाली कमेंट करून कळवा की तुम्हाला पारंपरिक आपल्या भांड्यांमध्ये पुढचे जे रेसिपीचे व्हिडिओज आहेत ते बघायला तुम्हाला आवडतील का मातीच्या भांड्यात बघायला आवडतील. जर तसं मातीच्या भांड्यात तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर मी अजूनही काही मातीची भांडी या कुकिंग रेसिपीजसाठी नक्की घेऊन येईन. आता भेटूयात पुढच्या बुधवारी एका नवीन खाद्यपदार्थाच्या रेसिपीसोबत.